सावंतवाडी शहरात कधीही एप्रिल महिन्यात पाण्याचा वणवा जाणवला नाही, पण याच वर्षी हा वणवा जाणवला. तुम्हाला कारण माहिती आहे की गॅस पाईपलाईन असेल की नळ पाणी योजना असेल, त्याच्या खुदाईमुळे हा वणवा जाणवला. आम्ही ते मान्य करतो, पण यावर लक्ष कोणाचं पाहिजे? नगराध्यक्षांचं लक्ष पाहिजे त्या गोष्टीवर. हा सावंतवाडी जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे. आम्ही वेळोवेळी मागणी केली सभागृहात की जेवढं काम केलं आहे तेवढं काम पहिलं पूर्ण करा. जे पाईपलाईन्स फुटलेले आहेत त्याच्यावर माती ओतल्यामुळे पाणी खाली जिरतं आहे आणि लोकांना पाणी जात नाही. आणि आता सगळ्या पाईपलाईन परत माती ओढली गेलेली आहे. त्यामुळे ही समस्या जशी आता उन्हाळ्यात आहे तशी पावसाळ्यात पण राहते. ही समस्या जाणारी नाही आहे. आता ही जर जबाबदारी नगराध्यक्ष आणि प्रशासन या दोघांची आहे. येणाऱ्या 4 दिवसात आम्ही मुदत पण देतो. 4 दिवसात सावंतवाडीत अनेक ठिकाणी लोकांच्या तक्रारी पण आल्या. शिवकरी पाणी येतच नाही, पाण्याचे प्रॉब्लेम आहेत. पाण्याची वेळ बदललेली आहे. वेळ बदलून पाणी येणार का? जोपर्यंत जे पाईपलाईन फुटलेल्या आहेत त्या दुरुस्त होत नाही तोपर्यंत पाणी येणार नाही. प्रशासनावर नगराध्यक्षांचा अंकुश नाही. त्याच्यामुळे ही सावंतवाडीकर परिस्थिती ओढावलेली आहे. 4 दिवसात जरी योग्य नियोजन नाही झाले तर आम्ही सगळे सावंतवाडीकर नगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढला. आक्रोश म्हणजे महिला घागर घेऊन येतील त्याची संबंधितांनी नोंद घ्यावी. बाबू कुलकर्णी असतील आणि आमचे सगळे कविता मॅडम असतील किंवा सुरेश सगळेच नावबंदी सगळेच जण असतील आणि आक्रमक भूमिका मांडत आलो, प्रश्न मांडत आलो. अनेक प्रश्न आम्ही मांडले, पण त्याची उत्तरं येणाऱ्या परवाच्या याच्यात आम्ही घेऊ. 3 महिन्यापूर्वी आम्ही 3 मीटिंगपूर्वी आम्ही जे विषय मांडले त्याची पूर्तता झाली की नाही त्याची परत बोलू आणि जनतेला आम्ही कायम दाखवू आम्ही तुमच्यासोबत आहोत. काय फरक आहे आता जर लोक तुम्ही 4था स्तंभात तुम्ही जर सांगतात लोक वेटिंग करतात तर मी आणि काय बोलू? आमच्यावर दारं खुली होती तेव्हा लोक पाहिजे आमच्या दार उघडं असतं. आता मी गेलो होतो, बंद होतो दार, माहिती नाही. त्यांना सांगितलं की लोकांना प्रवेश मिळत नाही त्याच्यात मी योग्य ती खात्री करेल. आणि जर प्रवेश मिळत नसला दरवाजे जर बंद असते तर तेव्हा मी तुम्ही बोलेल सत्ताधारी केलं म्हणून तर तुम्ही एवढं काम करू शकला. सहकार्य केलं नसतं तर तुम्ही एवढं पण काम करू शकलं नसतं. पाईपलाईन जी टाकली जाते प्रत्येक प्रभाग सांगायचं झालं तर प्रभाग क्रमांक 1 मध्ये 4 दिवस पाणी नाहीये. त्यानंतर प्रभाग क्रमांक 3 मध्ये पिवळं गढूळ पाणी येतं बारीक प्रेशरने. त्यानंतर 4 मध्ये कमी प्रेशरने पाणी येतं. जी टाइम दिली ते टाइम मध्ये येत नाही. 5 मध्ये पाणी येतच, चढत नाहीये उंचावर भाग असल्यामुळे तर. आणि जो पाण्याचा टाइम दिला त्याच्यापेक्षा कमी वेळेत पाणी येतं. 6 मध्ये पाणी येत नाही. 7 मध्ये 4 दिवस गेले पाणी आलेलं नाहीये. 8 मध्ये म्हणजे मी स्वतः राहते त्या भागामध्ये 2 दिवसाआड पाणी येतं. पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे. सांगितले तरी ती लिकेज झालेली जागा ते शोधून काढत नाही. पाणी वाहून गेलेलं दिसतं. त्यानंतर 9 मध्ये एकदम पाणी 3 दिवस आलेलं नाही आहे आणि जे पाणी आलं 3 दिवसानंतर ते गढूळ आणि त्याच्यामध्ये जंतू होते. आणि 10 मध्ये 1 तास फक्त कमी प्रेशरमध्ये पाणी येतं आणि गेले 4 दिवस तिथे पाणी नव्हतं. एकंदर जर बघितलं तर भाजी मार्केटमध्ये पाईपलाईन फुटलेली आहे, रेस्ट हाऊसकडे पाईपलाईन फुटलेली आहे आणि सगळं पाणी विनाकारण वाहून जात आहे. आणि ज्या लोकांना पाण्याची आज वनवन भटत होते त्याच्यासाठी जी काय उपाययोजना केली पाहिजे होती ती केली नाही. आणि ह्या सर्वांची पूर्वसूचना ज्यावेळी आमची पहिली मिटिंग झाली सर्वसाधारण नगरपालिकेत त्यावेळी आमचे जिल्हा प्रमुख संजू परब साहेब यांनी दिलेली होती की जे तुमचं काम चाललेलं आहे 57 कोटीची जे पाण्याची नळ योजना आली त्याच्याबाबतचं जे काम चाललेलं आहे ते तज्ज्ञ माणूस आणून तुम्ही योग्य पद्धतीने मे महिन्याच्या पूर्वी करावं.
जेणेकरून लोकांचा हा त्रास वाचावा. परंतु त्याबद्दल अद्यापपर्यंतही दखल घेतलेली नाहीये आणि लोकांच्या सगळ्या तक्रारी काल परवापर्यंत सीओ साहेबांपर्यंत गेलेल्या आहेत. त्यामुळे ज्यांना पाण्याची अडचण आहे ते लोक रस्त्यावर उतरणार आणि घागर मोर्चा हा आम्ही आमच्या सर्व महिला मिळून काढणार. हे मॅडम तुमच्याकडे तो व्हिडिओ आहे बघा